आपला आवाज कोकण 24 तास। चिपळूणमधील रामपूर गावातल्या आवटेवाडी येथे 31 मार्च रोजी आंबा बागेमध्ये जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मानवी हाडांचे गूढ उकलण्यास चिपळूण पोलिसांना मोठं यश आलं असल्याची माहिती चिपळूण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली आहे। परंतु माझा संशय बळावल्यामुळे मग मी तेथील तपास इन्क्वायरी ऑफिसर PSI काळे यांच्याशी संपर्क केला आणि सांगितलं की सध्या काय परिस्थिती आहे। तर त्यांच्याकडून मला अशा स्वरूपाची माहिती मिळाली की साहेब अजून तपास चालू आहे, मिसिंग मिळालेली नाही। तर मला जास्त म्हणजे संशय वाढू लागला की याच्यात नक्की काहीतरी आहे। मग मी PSI काळेकडूनच यातील जो मयत आहेत एजाज कुरेशी असं मयताचं नाव आहे, मुंबईचे आहे ते, मालाडचे। तर त्यांच्या पत्नीचा नंबर मिळवला आणि पत्नीचा नंबर मिळून त्यांच्याकडे माहिती घेतली आणि माहिती घेतली असता त्यांना सांगितलं की तुमच्या पतीचा कशा पद्धतीने पेहराव वगैरे होता। मला थोडक्यात फोटो पाठवा 4-5। त्यांनी 4-5 एक फोटो मला पाठवले आणि त्या फोटोमध्ये त्यांच्या हातातल्या काही अंगठ्या, गळ्यातली चेन वगैरे असं मला वर्णन दिसून आलं। आणि घटनास्थळावर पण जेव्हा आम्ही काही वस्तू जप्त केल्या त्या ठिकाणी काही अंगठ्या, चाव्या, 2 चाव्या, 2 अंगठ्या मिळून आलेल्या होत्या आणि त्या अंगठ्याचं थोडंसं साधर्म्य वाटलं मला, मॅच होत होत्या की त्या त्यांच्या असाव्यात। मग मी अजून त्यांच्याकडे सखोल चौकशी केली, कधी गेले, काय गेले, कुठं कुठं होते, लास्ट स्पॉट कुठं झाले। तर त्यांनी सांगितलं 14 तारखेच्या नंतर नाहीत, मिळून येत नव्हते म्हणून आम्ही 17 तारखेला नोव्हेंबरच्या 25ला आम्ही त्या पद्धतीने मिसिंग दाखल केलेली होती। मग त्या मिसिंगचे पेपर मी प्राप्त करून घेतले आणि नंतर त्यांच्याकडे अजून चौकशी केली की ते त्यांचं वर्णन कसं होतं, काय चालत कसे होते वगैरे। तर त्यांनी मला सांगितलं की साहेब ते थोडेसे लंगडे टाईप चालत होते, कारण त्यांचा अपघात सौदीला असताना झाला होता आणि मुंबईला असताना त्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यांच्या पायात रॉड टाकलेला होता लोखंडी एक। मग त्या घटनास्थळावरती आम्हाला स्टील रॉड सदृश्य वस्तू पण मला मिळाली होती। नंतर मग मी ती तात्काळच इथल्या वैद्यकीय अधिकारी आपले अस्थिरोग तज्ञ आहेत त्यांच्याकडे घेऊन गेलो आणि खात्री केली की ही पायातलीच आहे की हातातली आहे, की ही ऑपरेशन केल्याच्या नंतर पायात टाकतात का वगैरे। अशी माहिती घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ही पायातलीच वस्तू आहे आणि हे कुणीतरी ज्यांच्या पायाचा अपघात वगैरे झाला अशा माणसाचीच पायातली आहे ही आणि त्या माणसाचीच तिथं ते अवशेष असावेत, असं एक ओरली मला मार्गदर्शन मिळालं। त्याच्यानंतर माझी खात्री बळावली की ते जे आहेत थोड्या अंगठ्या पण मॅच होत आहेत आणि रॉड पण मॅच होत आहे। तर त्या अनुषंगानं मग माझी खात्री 100% झाली की हा मर्डरच आहे। मग मी गुन्हा दाखल केला होता आणि गुन्हा दाखल केल्याच्या नंतर मग त्याच्याबरोबर जे लास्ट स्पॉट झालेले होते विशाल खोडदेकर रामपूरचे, त्यांच्या अनुषंगानं माहिती घ्यायला सुरुवात केली। अवघ्या 24 तासात आरोपीला मुंबईतील मालाडमधून अटक केले असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे। मुंबई येथील मालाड परिसरात राहणाऱ्या एजाज कुरेशी यांची आर्थिक व्यवहारावरून आरोपी विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नतुनिसा खान दोघांनी मिळून हत्या केली आणि हत्येनंतर सुटकेसमध्ये मृतदेह भरून प्रियकर विशाल खोडदेकर याच्या गावी असलेल्या आंब्याच्या बागेत मृतदेह फेकला असल्याचं पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितलं। त्यांचे सेल नंबर प्राप्त केले, पूर्ण पहिले आणि आत्ताचे त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं DB पथकाने। आम्ही माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी, अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांनी पण वेळोवेळी पूर्ण मार्गदर्शन केलं आणि त्याचा पाठपुरावा करून सत्य शोधण्याबाबत आम्हाला आदेशित केलं। त्याच्यानंतर जेव्हा त्याचं विश्लेषण केलं मी पूर्ण CDRचं वगैरे, तर त्याचं लोकेशन मला मालाड मिळालं, पण मालाड मुंबई या ठिकाणी मिळालं। तो जरी त्याचे मोबाईल सर्व स्विच ऑफ होते परंतु तो फेसबुक ऍक्टिव्ह होता, डायरेक्ट फेसबुक ऍक्टिव्ह। मग आम्ही पाहितलं की फेसबुक ऍक्टिव्ह वरनं त्याला जे कुठले नंबर आहेत अटॅच फेसबुकला, त्या नंबरवरनं त्याचे लेटेस्ट CDR घेतले आणि तपास पथक पाठवलं। तपास पथक पाठवल्याच्या नंतर त्याला ताब्यात घेतलं, काल सकाळी ताब्यात घेतलं आणि काल संध्याकाळी इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलो। त्याच्यानंतर मग आम्ही आमचा खाक्या दाखवूनच त्याच्याकडे पूर्ण इन्क्वायरी केली। त्यांनी स्पष्टपणे कबुली दिली की पैशाच्या देण्या घेण्याच्या कारणावरून मी त्याची जी सह आरोपी आहे मैत्रीण जन्नतुनिसा जिन्नत खान हिच्या घरी त्याला मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला। परंतु आम्ही घाबरलेलो असल्यानं, प्रचंड घाबरलेलो असल्याने लोकांना कळेल ह्यामुळे आम्ही ती सुटकेसमध्ये ती बॉडी भरली आणि तिथून डायरेक्ट येऊन म्हणजे त्यांनी त्याच्या शेतामध्ये रामपूरला आवटेवाडी शिवारात टाकून दिली आणि या पद्धतीने मग त्यांना पुन्हा आज रोजी कोर्टामध्ये हजर केलं रिमांड कामी। माननीय कोर्टाने त्याला 6 दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिला आहे। अधिक तपास मी स्वतः करत आहे। गुन्ह्यामध्ये किती आरोपी आहेत? सध्या 2 आरोपी आहेत, परंतु 2 आरोपी आहेत आणि जेव्हा ते ती बॉडी घेऊन इकडे निघालेले होते मुंबईवरनं इकडे, तेव्हा त्यांच्याबरोबर त्याची जी प्रेयसी आहे
आलिशा उर्फ ती जन्नतुनिसा खान, तिचा 17 वर्षाचा मुलगा पण गाडीमध्ये बरोबर होता, परंतु त्यांचं म्हणणं आहे की त्याला पाठीमागं डिक्कीत काय आहे वगैरे याबद्दल काही कल्पना नव्हती. सदर बाबत मी अधिक तपास करीत आहे त्याच्या रोलबद्दल. आणि हा जो विशाल खोडदेकर आहे आणि जो मयत आहे एजाज कुरेशी, यांचं कनेक्शन काय, याची लिंक कशी आहे? ही जी त्याची प्रेयसी आहे जन्नतुनिसा खान, विशाल खोडदेकरांची, ही मुंबई मालाडमध्ये राहते. तिने हेवी डिपॉझिट ह्या तत्वावरती एजाज कुरेशी याच्याकडनं राहण्यासाठी घर घेतलं होतं 1 वर्षापूर्वी. 2 वर्षापूर्वी घर घेतलेलं होतं आणि त्या घरात ती राहत होती. त्याचा करार संपत आला होता आणि त्याचं त्याला रिन्युएशन करायचं होतं. शिवाय नोव्हेंबर 2025 मध्ये बागेत फेकलेली सुटकेसमधील मृतदेह अस्ताव्यस्त अवस्थेत दिसल्याने विशाल खोडदेकर याने फेब्रुवारी महिन्यात मृतदेह जाळला. घटनास्थळी मिळालेली हाडे, अंगठी आणि लोखंडी रॉड याच्या मदतीने पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या 24 तासात आरोपी विशाल खोडदेकर आणि त्याची प्रेयसी जन्नतुनिसा खान यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितलं. त्याला अजून दुसरं घर पाहिजे होते, त्यासाठी पण तिने त्याला काही पैसे दिलेले होते आणि तो घर पण देत नव्हता आणि पैसे पण देत नव्हता, असं प्रथम दर्शनी तपासात दिसून येत आहे. त्याच्यामुळं ती त्याला वारंवार पैशाचा तगादा करत होती आणि मग हा आल्याच्या नंतर ह्याला पण म्हणजे विशाल खोडदेकरला पण ही त्यांनी माहिती सांगितली आणि त्याच्यातच मग त्यांच्यावरून वाद झाला आणि वादामध्ये मारहाण होऊन मृत्यू झालेला आहे. म्हणजे तो हेवी डिपॉझिट आहे ते किती लाखांचा आहे? 4 लाखाचं होतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि किती वर्षांचा हा करार होता? तो गेल्या 3 वर्षापासून मागते पण त्याने दिलेलं नाही आणि जे वापरत होते ते 2 लाख रुपये त्याला दिलेले होते आणि त्याचा ती वापर करत होती, पण त्याचा कालावधी संपुष्टात आला होता. प्रथम दर्शनी तपासावर तर एवढंच निष्पन्न होत आहे. आता अधिक दोघालाही 6 दिवसाचा पोलीस कस्टडी मिळालेला आहे. त्याच्यामध्ये अजून काय तथ्य बाहेर येतात ते पाहत आहे. त्याला घटनास्थळी जाळण्यात आलं का? हो, घटनास्थळी जाळण्यात आलेला आहे. त्याबाबत असं की त्यांनी जेव्हा विशाल खोडदेकरनी इथं बॉडी आणून त्याच्या शेतामध्ये टाकली, ही साधारणतः 15 नोव्हेंबरची गोष्ट आहे. 15 नोव्हेंबर 2025ला. त्याच्यानंतर तो जानेवारीच्या एंडच्या सुमारास त्याचं म्हणणं आहे की मी तिथं आलो आणि त्या बॉडीची अवस्था पाहिली तर त्यावेळेस ते कोणतरी हिंस्त्र प्राण्याने वगैरे बॅग फाडलेली होती आणि काही त्याचे तुकडे शरीराचे एकदम हाड असे उरलेले होते आणि कवटी वगैरे असा प्रकार दिसत होता. त्याच्यानंतर मग तो म्हणला की परत आता लोक बागेत येतील, आंब्याचा सीझन चालू होत आहे ह्या हिशोबाने. नंतर तो परत फेब्रुवारीमध्ये आला आणि त्यांनी डिझेल घेऊन त्याच्यावरती टाकला आणि ते पेटवून देऊन पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला की कोणाला काही ओळखू येऊ नये म्हणून. त्या आरोपीला घेऊन तिथे स्पॉटवर झालं तपास कार्य? नाही, अद्याप पाहतो नाही. अटक केलेला आहे. रिमांडचं काम आज दिवसभर झाले आणि प्रायमरी इन्क्वायरी पोलीस स्टेशनमध्ये झाले आहे. उर्वरित दिवसात पोलीस कस्टडीमध्ये त्याच्याकडे उर्वरित तपास करीत आहे. हो, दोन्ही आरोपीला अटक केलेली आहे. म्हणजे लेडीज आणि हा, लेडीज आणि जेंट्स. आणि तिची गाडी, त्यांची गाडी, त्यांनी जी गाडी वापरलेली होती ती गाडी पण जप्त करीत आहोत आता PCR कालावधीमध्ये. या सगळ्याच्यामध्ये किती जणांची जबाबदारी नोंदवण्यात आली? आतापर्यंत ज्यांनी प्रथम घटना डॉक्टर राव राणे यांना सांगितलेली होती की राव राणेच्या आंब्याच्या बागेमध्ये जो ठेकेदार आहे अनंत उदेग नाव आहे, तर त्यांनी सर्वप्रथम त्यांनी आणि त्यांच्या 2-3 नेपाळी कामगारांनी ते पाहिलेलं होतं. तर त्यांची स्टेटमेंट रेकॉर्ड झाली आहेत. हे जे आरोप आहेत त्यांचे अजून काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे? तसं तर अजून काही दिसून आलेलं नाही, परंतु विशाल खोडदेकर याच्यावरती सावर्डे पोलीस स्टेशनला 376 कलम म्हणजे आताच 64 रेपचा बलात्काराचा गुन्हा दाखल आहे असं समजत आहे. अभिनंदन तुमचं. लवकरच थँक्यू. दोन्ही आरोपींना न्यायालयाने 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास चिपळूण पोलीस करतायत. थँक्यू. जाऊ दे. आपलं उत्तराखंडला येते, उत्तराखंडवाला पैसे पण देत नव्हता असं प्रथम दर्शनी तपासात दिसून येत आहे. त्याच्यामुळं ती त्याला वारंवार पैशाचा तगादा करत होती आणि मग हा आल्याच्या नंतर ह्याला पण म्हणजे विशाल थँक्यू. जाऊ दे.
डेअरी वाजते ना बिलकुल. महाराष्ट्र आपलं उत्तराखंडला येते, उत्तराखंडवाला. हे फक्त झाड जळल्याचं दुसरे 24 तास बॉडी जळाल्याच्या नंतर पण मोठे मोठे हाडे राहतात. ते असं एकदम बारीक बारीक असे. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.